गाईज आज आपण नवीन टॉपिक चालू करतो फिजिकल केमिस्ट्रीचा. तो टॉपिक आहे थर्मोडायनामिक्स, है ना. तो टॉपिक आहे थर्मोडायनामिक्स. प्रचंड मोठा टॉपिक आहे आणि त्या टॉपिकमध्ये करत असताना आपण महाराष्ट्र बोर्डसाठी पण हा टॉपिक आहे, MST-CET टॉपिक आहे, JEE टॉपिक आहे, नीटसाठी टॉपिक आहे. सगळ्या ठिकाणी हा टॉपिक लागणार आहे. फक्त शांतपणे ऐकायचं आहे. टॉपिकला डबल वाचायची गरज पडणार नाही. खूप साऱ्या ट्रिक्स आहेत ह्या टॉपिकमध्ये आणि टॉपिकला एकदम है ना. तुम्ही म्हणाल की सर हा प्रचंड सोपा टॉपिक आहे, ह्याला जरी बेस नसेल तुमचा तरी देखील तुम्ही हा टॉपिक करू शकता. तर टॉपिकचं नाव आहे गाईज, टॉपिकचं नाव आहे थर्मोडायनामिक्स. टॉपिकचं नाव काय आहे? थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स हा टॉपिक फिजिक्समध्ये पण आहे आणि केमिस्ट्रीमध्ये पण आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल, दोन्ही ठिकाणी त्याचा फायदा होईल, हा ना. थोडेसे इक्वेशन चेंजेस आहेत पण बऱ्याचशा गोष्टी सारख्या आहेत. कन्सेप्ट वाईज थोडं सारखे आहेत. प्लसच्या ठिकाणी मायनस आहे, मायनसच्या ठिकाणी प्लस आहे. थोडं फिजिक्स आणि याच्यामध्ये चेंज आहेत. आता इकडे लक्ष द्या गाईज, थर्मोडायनामिक्स शिकत असताना हा पहिला वर्ड आहे थर्मो. कोणता वर्ड आहे? थर्मो. आणि दुसरा आहे डायनामिक्स, है ना गाईज. थर्मो मीन्स व्हॉट गाईज? थर्मो मीन्स हीट. Thermo means what? Heat. And dynamics means what? Flow. Flow, or it is called as a motion. है ना, motion. Clear है? Thermo means what? Heat. And dynamics means what? Flow or motion. This topic is nothing but what? Heat motion, guys. Heat motion. पॉइंट क्लिअर आहे गाईज. व्हॉट इज अल्टरनेटिव्ह नेम ऑफ थर्मोडायनामिक्स? हीट मोशन. पॉइंट क्लिअर आहे एवढा. आता थर्मोडायनामिक्समध्ये आदित्य क्लिअर आहे का? हां. आता थर्मोडायनामिक्समध्ये 4 पॅरामीटरचा अभ्यास केला जातो. थर्मोडायनामिक्समध्ये 4 पॅरामीटरचा अभ्यास केला जातो. ते 4 पॅरामीटर्स कोणकोणते आहेत बघा गाईज. ते पॅरामीटर्स कोणते आहेत गाईज? T, P, V अँड C. कोणते पॅरामीटर्स आहेत? TPVC. कोणते पॅरामीटर्स आहेत? TPVC. कोणते पॅरामीटर्स आहेत? है ना, TPVC. ह्याला काही बुक्समध्ये ह्या सीच्या ऐवजी काय लिहिलेलं आहे? N पण लिहिलेलं आहे गाईज, है ना. आता हे TPVC नेमकं काय आहे ते अंडरस्टँड करून घ्या गाईज. लक्षात घ्या. T स्टँड फॉर व्हॉट गाईज? T स्टँड फॉर टेम्परेचर, P स्टँड फॉर प्रेशर, V स्टँड फॉर व्हॉल्यूम and C stand for composition. कंपोजिशन म्हणजे तो कशाने बनलेला आहे, तो कशाने, कोणताही मटेरियल ना कशाने बनलेला आहे ते कंपोज्ड ऑफ, बरोबर ना, है ना. कंपोज्ड ऑफ कशाने बनलेला आहे. और त्यालाच कंपोजिशनलाच आपण काय म्हणतो? N म्हणतो. N मीन्स व्हॉट गाईज? मोल्स गाईज. काय म्हणतो आपण? मोल्स, है ना. हे TPVCचा अभ्यास म्हणजे काय आहे? थर्मोडायनामिक्स आहे. TPVCचा अभ्यास म्हणजे काय आहे? थर्मोडायनामिक्स आहे. तिथं ना प्रेशरचा अभ्यास केला जातो, तिथं व्हॉल्यूमचा अभ्यास केला जातो, तिथं टेम्परेचरचा अभ्यास केला जातो, तिथं कंपोजिशनचा अभ्यास केला जातो. त्यालाच काय म्हणायचं? ह्याच्यामध्ये हे TPVC म्हणायचं. आता हे TPVC नेमकं काय असतात गाईज? लक्षात घ्या, हा ना. हे TPVC एक्झॅक्टली असतात काय? हे बघा, TPVC एक्झॅक्टली हे असतात काय? है ना, हे असतात काय? हे व्हॅरिएबल्स असतात. हे काय असतात? व्हॅरिएबल्स असतात गाईज. काय असतात? हे व्हॅरिएबल्स असतात, है ना गाईज. व्हॅरिएबल्स मीन्स व्हॉट? है ना, व्हॅरिएबल्स मीन्स व्हॉट? चेंज विथ टाइम, है ना. ते मुलीसारखे असतात. कसं असतात ते? मुलीसारखे असतात. बरं, म्हणजेच कसं? चेंज विथ टाइम गाईज. लक्षात घ्या, चेंज विथ टाइम. त्यालाच काय म्हणायचं? व्हेरिएबल म्हणायचं. पॉईंट क्लिअर आहे? येस नो? पॉईंट क्लिअर आहे का? TPVC. TPVC. आता ह्या थर्मोडायनामिक्स टॉपिकमध्ये गाईज, हे झालं. आता थर्मोडायनामिक्स काय काय सांगतं बघा. हे जनरल टॉक करतोय थोडंसं. सुरुवातीचं जनरल टॉक कळणं गरजेचं आहे. आता इकडे लक्ष द्या. थर्मोडायनामिक्स काय सांगतं? रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होतं म्हणून सांगतं. थर्मोडायनामिक्स काय सांगतं? रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होतंय म्हणून ते सांगायचं. नालाय का? आता तर टॉपिक कर. थोडं गरमी झालं तर काय झालं? लगेच वारं घालायला लागलंस काय? हे तर टॉपिक कर. लाईफ बर्बाद झाले, झिंडूबाम झाले. TPVC गाईज लक्षात घ्या.
हां, थर्मोडायनामिक्स काय सांगतं? रिॲक्टन्सचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये झालं म्हणून सांगतं, हा ना. आता इकडे लक्ष द्या, थर्मोडायनामिक्स काय नाही सांगत रे बाबांनो, लक्षात घ्या. हे थर्मोडायनामिक्स सांगतं, पण थर्मोडायनामिक्स दोन गोष्टी सांगत नाही. कोणतं? पहिली गोष्ट आहे गाईस हाऊ, आणि दुसरी गोष्ट आहे व्हेन. थर्मोडायनामिक्स रिॲक्टन्सचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये झालं हे सांगतं, पण थर्मोडायनामिक्स काय नाही सांगत? हाऊ अँड व्हेन. आता हाऊ म्हणजे काय? आता हे इंग्लिशचे वर्ड इथं कसं काय आलेत बाबांनो? हाऊ म्हणजे नेमकं काय? हाऊ म्हणजे कसं, रिॲक्शन कशी होते, म्हणजेच काय आपण काय म्हणू शकतो त्याला? मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. थर्मोडायनामिक्स काय नाही सांगत? मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. गाईज लक्षात घ्या, काय म्हणू शकतो आपण याला? कॅनॉट एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन, है ना. रिॲक्शनचं मेकॅनिझम बद्दल थर्मोडायनामिक्स सांगत नाही. म्हणजे रिॲक्शन कशी बनते, कोणकोणत्या स्टेप त्याच्यामध्ये येतात, ह्याच्याबद्दल थर्मोडायनामिक्स सांगत नाही. आता व्हेन मीन्स व्हॉट गाईज? व्हेन मीन्स कायनेटिक्स ऑफ द रिॲक्शन. व्हेन मीन्स व्हॉट? कायनेटिक्स. कायनेटिक स्टडी ऑफ रिॲक्शन. आता म्हणा की सर कायनेटिक स्टडी म्हणजे नेमकं काय? कायनेटिक स्टडी म्हणजे नेमकं काय? ज्या रिॲक्शन मध्ये स्पीडचा अभ्यास केला जातो अशा टाईपच्या पार्टला, केमिस्ट्रीच्या पार्टला म्हणतात कायनेटिक स्टडी, हा ना. ज्या पार्टमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? स्पीडचा अभ्यास केला जातो, एखाद्या रिॲक्शनच्या स्पीडचा अभ्यास केला जातो. कायनेटिक स्टडी म्हणजे मीन्स व्हॉट? स्टडी ऑफ स्पीड. और ह्यालाच काय म्हणू शकतो आपण? रेट म्हणू शकतो. रेट. स्पीडला दुसरा शब्द कोणता आहे? रेट बद्दल म्हणू शकतो, बरोबर ना. थर्मोडायनामिक्स काय काय नाही सांगत? रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये कसं होतं हे नाही सांगत, आणि रिॲक्शन, हा ना, व्हेन मीन्स व्हॉट? कायनेटिक बद्दल, त्याच्या स्पीड बद्दल नाही सांगत, एक्सिलेटर बद्दल नाही सांगत. फक्त थर्मोडायनामिक्स काय सांगतं? थर्मोडायनामिक्स एवढं सांगतं की रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होतंय, कसं आणि व्हेन, ह्याच्याबद्दल ते सांगत नाही. लक्षात आलं का? लक्षात येते का? मेकॅनिझम आणि स्पीड बद्दल सांगत नाही. आता हे अजून तिसरा पार्ट गाईस, तिसरा पार्ट, हा ना. थर्मोडायनामिक्स हे ॲप्लिकेबल कोणासाठी आहे गाईस? थर्मोडायनामिक्स इज ॲप्लिकेबल फॉर व्हॉट? मॅक्रोस्कोपिक सिस्टीम. हा, काय म्हणू शकतो मी इथं? थर्मोडायनामिक्स is applicable for macroscopic system. Macroscopic system and not for microscopic. आता इथं दोन शब्द आहेत बाबांनो, लक्षात घ्या. इथं किती शब्द आहेत? दोन शब्द आहेत. पहिला शब्द काय आहे? मॅक्रोस्कोपिक सिस्टीम गाईस, आणि दुसरा शब्द आहे मायक्रोस्कोपिक. मॅक्रो म्हणजे काय? मोठा. मॅक्रो म्हणजे काय? इंग्लिश वर्ड आहे मोठा, आणि मायक्रो म्हणजे काय? छोटा. म्हणजे मोठ्या सिस्टीमसाठी ते ॲप्लिकेबल आहे, छोट्या पार्टसाठी थर्मोडायनामिक्स ॲप्लिकेबल नाही. हे झालं थर्मोडायनामिक्सचं इंट्रोडक्शन गाईस. लक्षात आलं का? हे काय झालं? थर्मोडायनामिक्सचं इंट्रोडक्शन. पुन्हा एकदा इंट्रोडक्शन सुरुवातीपासून घेतो. शेख समजतं का शेख? आदित्य, थर्मोडायनामिक्स काय रे? आपण रिवाइज करूयात एकदा. थर्मोडायनामिक्स म्हणजे काय? हीट फ्लो और हीट मोशन, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? हीट मोशन. पॉईंट क्लिअर आहे? आता ह्याच्यामध्ये थर्मोडायनामिक्समध्ये स्टडी कोणाचा असतो? TPVC और N. TPVC और N. T stand for temperature, P stand for pressure, V stand for volume, C stand for composition, N stand for mole. कंपोजिशनला मोलनी पण डिनोट करतात.
काही बुक्समध्ये एन म्हणलेला आहे, काही बुक्समध्ये सी म्हणलेला आहे. ह्या 4 गोष्टीचा अभ्यास म्हणजेच काय, थर्मोडायनामिक्स आहे. इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री, डील्स विथ स्टडी ऑफ टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, कंपोजिशन इज कॉल्ड एज थर्मोडायनामिक्स. बनलेलं कशानं आहे, अरे कंपोज्ड ऑफ म्हणतो ना इंग्लिशमध्ये. कशात बनलेला आहे, आपण कशाने बनले, हाडा मासानं बनलेला आहे. लक्षात येते का. कंपोजिशन काय, जमीन आहे, जमिनीमध्ये खत आहे. समजा खत NPK नावाचं खत असतं, नायट्रोजन है ना, NPK लक्षात घ्या, NPK है ना, खत असतं ना 10-26-26 बरोबर ना, 10-26-26 नावाचा खत आहे. ह्याच्यामध्ये लक्षात येते का तुम्हाला, 10% नायट्रोजन आहे, 26% पोटॅश आहे, फॉस्फरस आहे आणि 26% पोटॅश आहे. त्याचं कंपोजिशन आहे ना, हे त्याचं काय आहे, कंपोजिशन आहे. आपण म्हणतो ना शेतामध्ये खत 10-26-26 है ना, 13-13-10 असे बरेचसे नवीन खत आहेत, तसं ते कंपोजिशन आहे. पॉईंट क्लिअर आहे. त्याच्यामध्ये हे कसे असतात, हे व्हेरिएबल असतात गाईज. व्हेरिएबल मीन्स व्हॉट, इट्स लाईक अ मुलीसारखे असतात, टाईमनुसार ते काय होतात, चेंज होतात, चेंज विथ अ टाईम, दॅट इज अ दिस व्हेरिएबल गाईज है ना, ते काय असतात, व्हेरिएबल असतात. त्यानंतर गाईज आपण काय डिस्कस करतोय, थर्मोडायनामिक्स काय सांगितलं होतं. थर्मोडायनामिक्स टेलिंग अबाउट व्हॉट, रिएक्टंट कॅन बी कन्वर्टेड इनटू द प्रोडक्ट, बट थर्मोडायनामिक्स अनेबल टू एक्सप्लेन हाऊ अँड व्हेन. हाऊ मीन्स व्हॉट, कॅन नॉट एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ रिएक्शन, अँड व्हेन मीन्स व्हॉट, कॅन नॉट एक्सप्लेन, कॅन नॉट एक्सप्लेन कायनेटिक स्टडी ऑफ रिएक्शन, दॅट इज अ कायनेटिक स्टडी. म्हणजे काय, स्टडी ऑफ स्पीड अँड रेट, स्टडी ऑफ स्पीड अँड रेट. इथपर्यंत क्लिअर आहे का, इथपर्यंत क्रिस्टल क्लिअर आहे का, आदित्य क्लिअर आहे का, शेख क्लिअर आहे का, क्रिस्टल क्लिअर आहे का. काय अडचण याच्यामध्ये, अडचण असेल तर विचारा, रेकॉर्डिंग चालू असेल तर काही प्रॉब्लेम नाही हा ना. काय अडचण आहे कोणाला, क्लिअर आहे ना. आदित्य क्लिअर असेल तर बोलायचं फटाफट, हा जोरात बोलत राहा. काय गरमी होत नाही हनुमंत, नाजूक पुरीसारखं करत बसायचं नाही ना. असं हनुमंत असंच कराले का बोलाले, राहू दे ना, घाम होऊ दे ना, का प्रॉब्लेम आहे तुला. हां, आणि थर्मोडायनामिक्स काय बाबांनो, अप्लिकेबल कोणासाठी आहे, मॅक्रोस्कोपिक सिस्टीमसाठी आहे. मायक्रोस्कोपिक नाही, मोठ्यासाठीच है ना, मोठ्या पार्टसाठी त्याचा उपयोग केला जातो, मायक्रोसाठी नाही. हे थर्मोडायनामिक्सबद्दलचं जस्ट इंट्रोडक्शन झालेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे गाईज, आता आपल्याला बघायचं आहे ह्याच्यातल्या टर्म्स कोणकोणत्या यूज करतात है ना. थर्मोडायनामिक्सचं काय यूज करायचं आपल्याला, टर्म्स कोणकोणत्या यूज करतात गाईज. टर्म्स बघा, टर्म्स इन द थर्मोडायनामिक्स, टर्म्स इन थर्मोडायनामिक्स. टर्म्स इन अ थर्मोडायनामिक्स गाईज. पहिली टर्म आहे गाईज, लक्षात घ्या, पहिली टर्म आहे सिस्टीम. पहिली टर्म आहे सिस्टीम गाईज. सिस्टीम म्हणजे नेमकं काय है ना. आता फॉर एक्झाम्पल, आता आपण आपला हा क्लासरूम आहे, आपला हा काय आहे, आपला क्लासरूम आहे. क्लासरूममधलं आपल्याला काय करायचं आहे, गरमी खूप होते, इथलं टेम्परेचरचा अभ्यास करायचा आहे ना. इथं प्रेशर काहीच नाही आहे, किती प्रेशर आहे, इथलं व्हॉल्यूम किती आहे, ह्या रूममध्ये नायट्रोजन किती आहे, आम्ही त्या व्यवस्थित बस हा हा ना. कंपोजिशन कसं आहे, काय नाही, याचा अभ्यास करायचा आपल्या रूमचा, बरोबर ना. रूमचा काय करायचा, अभ्यास करायचा. म्हणजे रूम म्हणजे काय आहे, सिस्टीम झाली है ना. पार्ट ऑफ युनिवर्स टेकिंग फॉर द स्टडी, पार्ट ऑफ युनिवर्स टेकिंग फॉर स्टडी इज कॉल्ड ए सिस्टीम. का म्हणतोय, जो आपण अभ्यास करण्यासाठीचा थोडासा तुकडा घेतला जगाचा, त्याला काय म्हणायचं, सिस्टीम म्हणायचं. काय म्हणायचं, सिस्टीम म्हणायचं. शांत बस, ते ठेव म्हणलं मी. बाईट्समध्ये फक्त तुझंच नाव नाही आलं पाहिजे, माझी हे रेकॉर्ड, हे लेक्चर खराब नाही झालं पाहिजे. एकदम शांतपणे इकडे बघायचं. घाम आला तर आला, असा खूपच तीर मारला नाही आपण जीवनामध्ये, येऊ दे थोडासा घाम. हा, सिस्टीम म्हणजे नेमकं काय रे बाबांनो, त्याला आपण असं म्हणू शकतो का, पार्ट ऑफ सिस्टीम, पार्ट ऑफ युनिवर्स, पार्ट ऑफ युनिवर्स टेकिंग फॉर स्टडी, टेकिंग फॉर स्टडीसाठी घेतलेला जगातला छोटासा तुकडा, त्याला काय म्हणायचं, सिस्टीम म्हणायचं. क्लिअर आहे गाईज. त्याच्यानंतरचा एक दुसरा पार्ट आहे गाईज, लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे, तो पार्ट आहे सराउंडिंग गाईज. त्याच्यानंतरचं काय आहे, सराउंडिंग. आता सराउंडिंगची डेफिनेशन काय असेल बाबांनो, लक्षात घ्या. सराउंडिंगची काय,
पार्ट अदर दॅन युनिवर्स, पार्ट अदर दॅन द सिस्टीम, है ना, पार्ट ऑफ युनिवर्स अदर दॅन द सिस्टीम, पार्ट ऑफ युनिवर्स, है ना, पार्ट ऑफ युनिवर्स अदर दॅन सिस्टीम, अदर दॅन सिस्टीम इज कॉल्ड एज सराउंडिंग. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या गाईज, मी एक डायग्राम ड्रॉ करतोय, शेकीकडे लक्ष दे. हे काय आहे, जग आहे, जग, हा ना, टोटल वर्ल्ड आहे, टोटल काय आहे, वर्ल्ड आहे. दुनिया कशी आहे, गोल आहे बाबांनो, काय आहे इथं, गोल आहे. ह्या दोन दुनिया कशी आहे, गोल आहे. ह्या दोन दुनिया गोल आहे, स्लिप ऑफ टंग, हा ना, दुनिया गोल आहे. त्या गोल पार्टमध्ये आपण एखादा पार्ट आपण काय करतोय, राशी असू नको, रेकॉर्डिंगमध्ये चालेल. हा, ह्याच्यामध्ये हा जो पार्ट आपण काय घेतलेला आपण इथं अभ्यास करतोय, ह्याला आपण काय करूयात, आपण सिस्टीम म्हणूयात गाईज. ह्याला काय म्हणूयात, आपण सिस्टीम म्हणूयात. जगाचा एक तुकडा आहे, त्या जगाच्या तुकड्यामध्ये आपण काय म्हणूयात, आपण त्याला सिस्टीम म्हणूयात. आणि पूर्ण हे काय आहे, विश्व आहे. आणि हे आता पूर्ण, आता हे बाहेरचं काय असेल, सराउंडिंग असेल. बाहेरचं काय असेल, सराउंडिंग असेल. बाहेरचं काय असेल बाबांनो, सराउंडिंग असेल. पॉईंट क्लिअर आहे. दिस इज अ सिस्टीम, दिस इज सराउंडिंग. आता ह्याच्यामध्ये गाईज अजून एक टर्म आहे, ती टर्म म्हणजे ही आहे गाईज. ही टर्मला लक्षात घ्या, ही लाईन आहे बघा, हे लक्षात घ्या, ही लाईन आहे, है ना, ही लाईन आहे. ह्या लाईनला काय म्हणतात, बाउंड्री म्हणतात गाईज. व्हॉट इज कॉल्ड इज अ बाउंड्री. ही बाउंड्री कशी असते, रिअल पण असते और इमॅजिनरी पण असते. ही बाउंड्री कशी असते, हे कशी असते बाबांनो, रिअल पण असते आणि ही कशी असते, इमॅजिनरी पण असते. लक्षात येते का, रिअल पण असते आणि इमॅजिनरी पण असते गाईज. पॉईंट क्लिअर आहे. आता रिअल म्हणजे कसं, आता इथं आपण ह्या क्लासरूमचा अभ्यास करतोय, है ना, क्लासरूममध्ये आपला हा जेवढा क्लासरूम आहे ना, तेवढाच आपलं इथे ही आहे ना. भिंत म्हणजे काय असेल, बाउंड्री असेल. बाउंड्री असेल ना, म्हणजे भिंतीच्या बाहेर आपलं काय आहे का अभ्यासाचं, नाही ना. बाहेर भिंतीच्या बाहेर दुनिया आहे. आणि दुनिया कशी आहे ते माहिती आहे तुम्हाला, दुनिया गोल आहे. आणि इथं तर खूपच झोल आहे, दोन गोल दुनियामध्ये झोल आहे. लक्षात आलं का. आणि इथं तर काय डेंजरस आहे, इथलं वातावरणच वेगळं आहे, है ना. लक्षात आलं का. इथं अभ्यास कोणाला नकोच वाटतं, है ना. वाजू नको बाबा, वाजू नको, शांत बस रे, काहीच डिस्ट्रॅक्शन नको, है ना. क्लिअर आहे का. ओके ना. रिअल आहे, बाउंड्री ही कशी आहे, रिअल आणि इमॅजिनरी आहे गाईज. क्लिअर आहे. आता गाईज, आता हे झालं टर्म्स युज्ड इन द थर्मोडायनामिक्स. म्हणजे तिसरी टर्म कोणती आहे, तिसरी टर्म आहे बाउंड्री. तिसरी टर्म काय आहे, बाउंड्री. बाउंड्रीच्या पुढे ते लिहा काय बाबांनो, ही कशी असते, रिअल पण असते और इमॅजिनरी पण असते म्हणून लिहा. रिअल पण असते आणि इमॅजिनरी पण असते. पॉईंट क्लिअर आहे. आता गाईज, आता महत्त्वाचा पार्ट आहे टाईप ऑफ सिस्टीम गाईज. काय आपण डिस्कस करतो आता, टाईप ऑफ सिस्टीम. खूप सोपा पार्ट आहे, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. हां, इथं लक्ष द्या. टाइप्स ऑफ सिस्टीम, टाइप्स ऑफ सिस्टीम, है ना गाईज. इकडे लक्ष द्या. टाइप्स ऑफ सिस्टीम, 3 सिस्टीम्स आहेत बरोबर ना, 3 टाइप्स आहेत गाईज त्याचे. आणि एकदम एक वाक्य देखील वाचायची गरज पडत नाही तुम्हाला, फक्त ऐकायचं तुम्हाला, है ना. इकडे लक्ष द्या. टाइप ऑफ सिस्टीममध्ये पहिले सिस्टीमचं नाव आहे गाईज ओपन सिस्टीम. कोणती सिस्टीम आहे, ओपन सिस्टीम, है ना. दुसरी सिस्टीमचं नाव आहे क्लोज सिस्टीम. सिस्टीमचे प्रकार बघतोय. आणि तिसरा आहे आयसोलेटेड. आयसोलेटेड सिस्टीम. क्लिअर आहे गाईज. इकडे लक्ष द्या. हां, आता हे ओपन सिस्टीम म्हणजे नेमकं काय रे बाबांनो, लक्षात घ्या, है ना. एक्सप्लेनेशन देतो मी तुम्हाला. अशी सिस्टीम, त्या सिस्टीममध्ये एक्सचेंज ऑफ मॅटर आणि एनर्जी होतं. सिस्टीम वेअर एक्सचेंज ऑफ मॅटर आणि एनर्जी टेक्स प्लेस, सच काइंड ऑफ सिस्टीम इज सेड टू बी व्हॉट, ओपन सिस्टीम, है ना. सिस्टीम
where exchange of काय म्हणलं मी, मॅटर, एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी. एक्सप्लेनेशन देतो, ऐकून घ्या गाईज, एक्सप्लेनेशन देतो, ऐकून घ्या. हा ना, इकडे लक्ष द्या. हा आहे हा ना, हा गॅस आहे. गॅसवरती आपण काय ठेवले, आपण पाणी ठेवले. समजा काय ठेवलं आधी ते आपण, हा ना, पाणी ठेवलं, पाणी. आणि खालून काय लावलं आपण, हेंडगा लावला आहे. हा ना, हे वॉटर आहे. हा ना गाईज, हां हां म्हणा. आपण हा ना गॅसवरती ठेवलं आहे. गॅसवरती आपण बकेट ठेवलेलं आहे. बकेटमध्ये ना, ते प्लास्टिकचं बकेट नाही, लोखंडाचं बकेट आहे. नाही तर तुम्ही इमॅजिन पण करता सर प्लास्टिकचं बकेट झालं तर ते बकेट हा ना स्टीलचं आहे. हा ना, तर असं म्हणू शकता. नाही तर तुमचं इमॅजिनेशन ते आहे ना, थर्मोगेला खड्ड्यात आपलंच वेगळं इमॅजिनेशन होतं. सर प्लास्टिकचं, माझ्या घरी प्लास्टिकचं बकेट आहे, ते वितळून जाईल ना. अरे बाबा, स्टीलचं बकेट आहे. हा ना, किंवा छोटासा पॉट आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, हेंडगा लावल्यानंतर काय होतं गाईज, इथून पाणी पण बाहेर पडतं. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट. पाणी बाहेर पडलं म्हणजेच काय, मॅटर कमी झाला. काय कमी झाला, मॅटर कमी झाला. आणि जर आपण ह्या बकेटला किंवा ह्या पॉटला हात लावला तर काय होईल बाबांनो, हे गरम लागेल. म्हणजे इथून बाहेर काय पडतंय, एनर्जी पण बाहेर पडते गाईज. काय बाहेर पडते, एनर्जी पण बाहेर पडते. म्हणजे अशा सिस्टीमला काय म्हणायचं, ओपन सिस्टीम म्हणायचं. अशा सिस्टीमला काय म्हणायचं, ओपन सिस्टीम म्हणायचं. हा ना, ते मै क्या बसला आता निवांत, इकडं बघ, हातानं असं बसले, त्या हाताला असं बघलाले, इथं बघ रे, इथं बघ, हे कळायसर काही बोर्डाच्या एक्झाममध्ये पण विचारते डेफिनेशन. असं आज लक्ष कसं पाहिजेत रे, कसल्या सराउंडिंगमध्ये वाढला की काय नाही बाबा तुम्ही. हा ना, क्लिअर आहे गाईज, क्लिअर आहे का, अडचण आहे का रे शेख, इकडं अडचण आहे का काही. ओपन सिस्टीम म्हणजे काय, त्या सिस्टीममध्ये मॅटरचं आणि एनर्जीचं काय होतं, एक्सचेंज होतं. है ना, म्हणजेच काय, त्या गॅसवरती जर पाणी ठेवलं तर पाणी पण उडतं आणि ते पॉट पण गरम लागते, एनर्जी पण बाहेर पडते ह्याच्यामधून, पॉटमधनं. है ना, अशा सिस्टीमला काय म्हणायचं, ओपन सिस्टीम म्हणायचं. आता क्लोज सिस्टीम म्हणजे नेमकं काय रे बाबांनो, लक्षात घ्या. क्लोज सिस्टीम म्हणजे नेमकं काय, लक्षात घ्या रे बाबांनो. हे संपूर्ण डायग्राम आहे ना गाईज, लक्षात घ्या. हा ना, आता मी फक्त थोडंसं चेंज करतो. हे दुसरे डायग्राम आहे बघा. मी फक्त काय करतोय, क्लोज सिस्टीम मध्ये काय करतोय, मी क्लोज करतोय. ह्याला काय करतोय, मी क्लोज करतोय. काय केलं मी, वरती ना प्लेट टाकलं असं, किंवा ताट टाकलं. आधी ते जांभळी दोनको, आता हे टॉपिक हे जांभळीचं नाही रे. हां, काय टाकलं आपण, प्लेट टाकलं. प्लेट टाकल्यानंतर पाणी बाहेर पडेल का रे इथं, हे पाणी बाहेर पडणार नाही. म्हणजे मॅटरचं एक्सचेंज होईल का, मॅटरचं एक्सचेंज. पण बकेट गरम लागेल का, गरम लागेल. बकेट कसं लागल, गरम लागल. म्हणजेच क्लोज सिस्टीम म्हणजे काय आहे, सिस्टीम वेअर द एक्सचेंज ऑफ ओनली एनर्जी नॉट मॅटर. असं म्हणू शकतो का, म्हणू शकतो का. इथं काय म्हणू शकतो आपण, डेफिनेशन बघा गाईस, इथं मी डेफिनेशन लिहितोय, लक्षात घ्या. आयसोलेटेडला आपण पुढे जाऊयात. है ना, इथं असं डेफिनेशन शॉर्टमध्ये लिहा, ओनली एक्सचेंज ऑफ एनर्जी नॉट मॅटर is said to be what, closed system. is said to be what, closed system. आता जाऊयात आपण तिसऱ्या सिस्टीमकडे. त्या सिस्टीमचं नाव आहे आयसोलेटेड सिस्टीम गाईज. द थर्ड सिस्टीम इज व्हॉट अँड लास्ट वन इज व्हॉट, आयसोलेटेड सिस्टीम गाईज. आयसोलेटेड सिस्टीम जायचं गाईज, लक्षात घ्या. आयसोलेटेड सिस्टीम नेमकं काय असतं गाईज. एक्झाम्पल आहे बघा, थर्मस. चहाचं थर्मस माहीत आहे का तुम्हाला, चहाचं थर्मस माहीत आहे का. हा ना, चहाच्या थर्मसमध्ये दोन आपण कप ना चहा टाकले. हा ना, सकाळी गरम चहा ना 2 कप चहा त्या थर्मसमध्ये टाकलं. आणि आपण काय ते आपण ते चहाचं आहे ना, आपण ट्रिपला गेलो समजा, किंवा कुठं शॉपला गेलो किंवा बाहेर गेलो, आणि आपल्याला काही संध्याकाळी 4 वाजता किंवा 5 वाजता, सकाळी 10 वाजता चहा केला होता, संध्याकाळी काय 4-5 वाजता पण ते चहा प्यायचं आहे. चहा गरमच असेल,
चहा 2 कप टाकला होता, 2च कप असेल का, 1.5 कप राहील का, 1 कप राहील, 2च राहील. म्हणजे चहामध्ये कमतरता होईल का, म्हणजे तिथे मॅटर कमी होईल का, तिथे एनर्जी कमी होईल का, नाही होणार. म्हणजेच काय, अशी सिस्टीम, त्या सिस्टीममध्ये एनर्जीचं पण एक्सचेंज होत नाही आणि मॅटरचं पण एक्सचेंज होत नाही. लक्षात येते का. म्हणजे आयसोलेटेड सिस्टीम मीन्स व्हॉट गाईज, नो एक्सचेंज ऑफ matter and energy guys. Such system is called as what? Such system is called as isolated system. The very important example of this one is what? थर्मस. एक्झाम्पल काय बाबांनो, थर्मस. क्लिअर आहे गाईज, इथपर्यंत ओके आहे. एवढं सगळं लिहून घ्या गाईज, व्यवस्थितपणे शांतपणे लिहायचं. आणि काय कळलं नसेल तर मला विचारायचं.